वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन विशाल. दुसऱ्या सत्रातील पहिला सामना कविश 11 मुलुंड विरुद्ध श्रीलन चेंबूर. नजमुल आणि मेहुल सलामीची जोडी श्रीलन चेंबूरसाठी. पण मग गोलंदाज विशाल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक नजमुलसाठी. पहिला चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू, त्याला पूल करायचा हिशोबात बॅटची हलकीच करा लागते. एक धाव मिळते ती नजमुलला, एक धाव मिळते श्रीलन चेंबूरला. नजमुल आपलं खातं उघडतं, श्रीलन आपलं खातं उघडतं. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या बिनबाद 1. सावध, हलवार आणि संयमी सुरुवात. पुन्हा एकदा विशाल सज्ज होतोय मेहुलसाठी. आकुट टप्प्याचा चेंडू, त्यावर पूल करायच्या हिशोबात चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली होता परंतु झेल का टिपता आलेला नाही. एक धाव समाधान मानतोय तो मेहुल, एक धाव समाधान मानतोय ती श्रीलन चेंबूरची टीम. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्येत भर. धावसंख्या बिनबाद 1. पहिलं षटक सुरू असताना कविश 11 मुलुंड वर्सेस श्रीलन चेंबूर हा संघ. पुन्हा एकदा विशाल. सुंदर चेंडू, आकुट टप्प्यात जोरकस चेंडू आणि नजमुल होतोय बाद. पहिला झटका श्रीलन चेंबूरला. यष्टीरक्षक आपलं काम चोखपणे बजावतोय, झेल टिपतोय आणि पहिला झटका लागतोय तो श्रीलन चेंबूर या संघाला 2 या धावसंख्येवरती. आणि नजमुलची खेळी संपुष्ट आल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी चाललाय तो करणार राहुल जुगाडिया. नाही पावसाचं आगमन झालंय. राहुल फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेला असा खेळाडू, सर्व मोठमोठ्या संघांमध्ये ज्याची वर्णी लागते तो हा खेळाडू आता स्वतःच्या लोकल संघातून अर्थातच श्रीलन चेंबूर म्हणून खेळताना, त्याचा संघ नायक म्हणून खेळताना आणि त्याचा लीड करताना आपणास दिसतोय तोच राहुल आता जातोय मैदानात. विशाल सुरेख गोलंदाजी, 2 धावांच्या मोबदल्यात 1 गडी टिपलाय विशाल याने. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक हाताळतोय तो विशाल. पंचांकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय तो विशाल. एक गडी बाद 2 राहुल विशालसाठी. पहिल्याच ऑफ स्टंप वर येऊन उभा राहिलेला राहुल हा डेड बॉल आहे. यानंतर सेम लाईनवर सेम ठिकाणी पिच केला तर हा बॉल नो म्हणून घोषित करण्यात येईल. याची गोलंदाजाने नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम. 5 षटकांचा सामना. 5 षटकांमध्ये जवळजवळ 70 ते 75 धावा आपण जमा कराव्या लागतील श्रीलन, तरच मोठं टार्गेट आपण उभं करू शकाल कमी श्रीलन संघासमोर. चांगला फटका म्हणावा लागेल परंतु चेंडू जातो सीमारेषे पार चौकार. या षटकार पंचांचा निर्णय अद्याप बाकी. त्यांचा निर्णय कळवायचा आहे. षटकार. धन्यवाद. 6 धावांनी धावसंख्येत भर. 6 धावांनी आपण आल्याचा आगाज करतोय राहुल जोगाडिया. विशालच्या गोलंदाजीवर तुटून पडला. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि धावसंख्येत 6 ने भर टाकली. स्वतःचा खाटच षटकारानं उघडतोय. 6 धावा जमा करतो आपल्या संघासाठी अर्थात श्रीलन संघासाठी. धावसंख्या होते 1 गडी बाद 8. पहिलं षटक सुरू असताना प्रथम फलंदाजी करत असताना श्री 11 चेंबूर हा संघ. समोर देखील कविश 11 मुलुंड हा संघ सध्याच्या या घडीला फार मोठ्या चर्चेत असलेला संघ. विशाल. पुढचा चेंडू राहुलसाठी. लेग संख्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच दंडित करतात विशालला. अवांतर धाव घोषित करता. एका धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 1 गडी बाद 9. राहुल वैयक्तिक 6 धावांवर तो त्या देखील 6 धावा षटकाराने. पुन्हा एकदा विशाल राहुलसाठी. राहुलच्या बॅट म्हणून पुन्हा एक दुसऱ्या चेंडूवरती आलेला दुसरा षटकार.
लागोपाठच्या 2 चेंडू 2 षटकार आणि 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 15. एक गडी बाद 15. वैयक्तिक 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. दोन्ही चेंडूवरती 2 षटकारांनी 12 धावा जमा करतोय तो कर्णधार राहुल जोगाडिया. विशालच्या आक्रमकांवर हल्ला चढवलाय तो राहुल जोगाडियाने. शेवटचे चेंडू षटकातील. राहुल विशालसाठी सज्ज होत आहे. पुन्हा एक मोठा फटका मारायच्या नादात मिस हिट होतोय. कीपर चेंडूच्या खाली आणि झेल अचूक झेल टिपलाय आणि राहुल जोगाडेचे आक्रमक फलंदाजी येथे संपुष्टात. दुसरा गडी बाद करण्यात यश मिळते विशालला. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आहे ती 15. प्रथम फलंदाजी करत असताना श्री 11 चेंबूर हा संघ. निखिल राहुल जोगाडच्या जागेवरती नवीन खेळाडू आलाय निखिल. पहिल्या षटकाच्या सामोरील धावसंख्या आहे ती 15. 2 गड्यांच्या मोबदल्यात वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो चंदनवर चालवला जातोय हा हल्ला आणि मेहुलच्या बॅटमध्ये येतोय षटकार. या 7 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या ते 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक सुरू असताना प्रथम फलंदाजी करत असताना श्री 11 चेंबूर हा संघ. माफ करा, श्री 11 चेंबूर हा संघ. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती श्रीलन चेंबूर संघाला. एक धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 22. लॉस ऑफ 2 विकेट. एंड ऑफ 1 ओव्हर. चंदन पुढचा चेंडू. चंदनचं स्वागत मेहुलने षटकाराने केलंय. फुटत चंदन पुढचा चेंडू. हा देखील लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाते ती 23 या आकड्याच्या घरात. पुन्हा एकदा मेहुल त्याच चंदनचा सामना करेल. त्याच चंदनला त्याने व्हेरी फर्स्ट बॉल षटकार लगावला होता. तोच चंदन गोलंदाजी करतोय मेहुलसाठी. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. मेहुलला काही समजला नाही आणि यष्टीरक्षाने आपलं काम चोखपणे बजावलंय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. 5 षटकांचा सामना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय चंदन. आकुट्टपाय चेंडू. त्यावर मेहुल भिरकावून देतोय आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने हा मिळालेला चौकार. या 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 27. मेहुलच्या बॅटमध्ये 1 षटकार 1 चौकार या षटकामध्ये आलाय आणि ते देखील चंदनच्या अगेन्स्ट. दोन्ही फटके त्याने साकारलेत. सुरेख फलंदाजी श्री 11 चेंबूर. दोन गडी 27. चांगला स्ट्रोक.
एक धाव मिळते मेहुलला, एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना आणि आपल्या या स्पर्धेचा पहिला सामना खेळत असताना श्री 11 चेंबूर संघ. यानंतरचा होणारा सामना स्काय रायडर्स घाटकोपर विरुद्ध गोरेगाव 11. स्काय रायडर्स घाटकोपर गोरेगाव 11 आपण आल्याची नोंद इथे करायची आहे. स्काय रायडर्स घाटकोपर वर्सेस गोरेगाव 11 गोरेगाव. आपण दोघांनी आल्याची नोंद इथे करायची. ह्या मॅच नंतरच्या इनिंग ब्रेक मध्ये आपल्या दोघांचा टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं निर्णायक षटक घेऊन पुन्हा एकदा विशाल बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाज आहे तो मेहुल, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकारी षटकाराची अतिशयची आपल्याला पास मिळाली आहे. राऊंड विकेट मारा करतोय आणि याचा देखील स्वागत षटकाराने होतोय. भारत आलाय तो मेहुल, सुरेख फलंदाजी करतोय तो मेहुल आणि पुन्हा एका षटकाराने स्वागत करतोय तो मेहुल. 6 धावांनी धावसंख्या धावसंख्या होती ती 34. 34. लॉस ऑफ 2 विकेट, एंड ऑफ 2 ओव्हर्स. लांबवरचा षटकार होता. मेहुल, 2 मोठे खेळाडू बाद झाल्यानंतर नजमुल बाद झालाय, राहुल चोगाडिया बाद झालाय. त्यानंतर आपल्या संघाची धुरा सांभाळतोय आणि संघासाठी धावा देखील जमा करतोय, त्या देखील मोठ्या षटकारांच्या चौकाराने. धावसंख्या 34. 2 गडी बाद 34. विशालचं स्वागत षटकाराने करतो तो मेहुल. पुन्हा एकदा राईट बोर्ड देखील मारा करतोय विशाल. मेहुलसाठी गोलंदाजी करतोय. आकुट्टापदी चेंडू आणि हा जो बोल्ड आहे हा म्हणजे ह्या बोलचा विचार देखील कोणी केला नव्हता, कारण बॉल विकेट किपरच्या एंडला जाऊन रिव्हर्स होऊन मागच्या साईडने असताना आदळला आणि हा उलटा त्रिफळीचित झाला. मेहुल बॅड लक. खरंच एक चांगली खेळीचा हा नको तसा अंत झालाय आणि तिसरा झटका लागलाय. वैयक्तिक 16 धावण्यावरती कम नशिबीपणाने हा फळी गेला तो मेहुल. रिव्हर्स बोल्ड ज्याला आपण म्हणतो, यष्ट्यां पुढून उद्दिष्ट होतात परंतु ही या चेंडूने ह्या यष्ट्या मागून उद्ध्वस्त केल्या आणि विशालला मिळते सफलता. दुसरा गडी बाद करण्यात यश मिळतं ती विशालला. मेहुलची खेळी संपुष्टात. पुढचा फलंदाज बॅट्समॅन नेम प्लीज. अजित. पॉइंटच्या डोक्यावरून फटकावलेला हा चेंडू क्लोज झोनमध्ये होतो. 2 धावा मिळतात अजितला, 2 धावा मिळतात त्या श्री 11 चेंबूरला. 2 धावा धावसंख्या होती ती 36. पुढचा चेंडू विशालाचा अजित साठी. सुरेख गोलंदाजी. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजीचा नमुना. पुन्हा एकदा अजित सज्ज होतोय. फटकेबाजीच्या नादात हा डॉट चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा विशाल. पुन्हा एक आकुट्टापदी चेंडू, डॉट चेंडू, बॅक टू बॅक दुसरा डॉट. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी धावसंख्या 36 धावसंख्या. विशाल
आपल्या कोट्यातील दुसरा षटक हाताळतोय. दुसऱ्या षटकात तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. अजित समोर. सुरेख फटका. कवर्सच्या डोक्यावरून फटकावलेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये केवळ 2 धावा. 2 धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 38. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना श्री 11 चेंबूर हा संघ. अद्याप 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया 12 चेंडूंमध्ये कविश 11 कडून कोण गोलंदाजी करेल आणि कोण हा फलंदाज रोखेल. विशालने आपल्या 2 षटकांच्या कोट्यांमध्ये 25 धावा देऊन 3 विकेट प्राप्त केलेत. तशी पाहायला गेला सुरेख गोलंदाजी. नवीन गोलंदाज मोहित कविश 11 साठी आणि त्यासमोर असेल तो निखिल आणि अजित. ही श्री 11 ची जोडी. 12 चेंडूंचा सामना शिल्लक. भारत चेंडूंमध्ये फटकेबाजी तर आपल्याला नक्कीच करावी लागेल अजित आणि निखिल यांना, कारण तशी पाहायला गेलं ही समाधानकारक धावसंख्या नाही आहे. तीन षटकांच्या संपत्ती 2 गडी बाद 38. प्रथम फलंदाजी करताना श्रीलेन चेंबूर. आता मात्र अजितच्या बॅट म्हणून आलेला हा षटकार. सुरेख फटकेबाजी. मोहितचं स्वागत होत आहे षटकाराने. 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 44. चौथं षटक सुरू आहे आणि 44 धावा धाव फलकावर. 4-4-4. प्रथम फलंदाजी करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा स्कोअर बोर्डवर लगावल्या जातात त्या श्रीलन चेंबूरच्या खेळाडूंच्या माध्यमातून. अजितची बॅट बोलू लागली आहे, वाजू लागली आहे, गाजू लागली आहे. पाहूया मोहितचं स्वागत उरलेला 5 चेंडूला कशा प्रकारे करतोय तो. कशा प्रकारे सलामी तर दिली आहे षटकाराने. पुढचे 5 चेंडू कशा प्रकारे टाकेल. सांगितल्याप्रमाणे फुल टॉस प्रकारचा चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर षटकारासाठी. दुसरा षटकार आणि 50 धावा पूर्ण करतोय तो श्रीलन चेंबूर संघ. बॅक टू बॅक 2 षटकाराच्या बॅटमधून. पाहूया या दिवसातली आजच्या दुसऱ्या दिवसात ही हॅट्रिक षटकांची हॅट्रिक पूर्ण होते का. रवी गुप्ता तसेच अनवर यांच्या बॅटमधून 3 षटकार 3 हॅट्रिक षटकार पाहायला मिळाले आजच्या दिवसात. आणि तिसरी हॅट्रिक होते का ती पाहायची अजितच्या बॅटमधून. मोहित पुढचा चेंडू घेऊन 50 धावा अद्याप धाव बोर्डावर. 2 गड्यांच्या मोडल्या. 3 षटक संपले असताना चौथं षटक सुरू असताना आता मात्र बॅटची कला घेतली. बॉल चालला थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने, परंतु एकच धाव मिळते ती खेळाडूला अर्थात अजितला. 1 धाव मिळते श्रीलन संघाला. 1 धावने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 51. 2 गडी बाद 51. चौथं षटक मार्गस्थ असताना श्री 11 चेंबूर हा संघ. समोर कविश 11. मेहनत करावी लागेल, धावे रोखावे लागतील, कारण दोन्ही फलंदाज निखिल आणि अजित हे भारत येतात आणि फलंदाजी करतायत. पुढचा चेंडू मोहित यांचा निखिल साठी. आकुट्टपद चेंडू. डेड बॉल घोषित केलाय. डेड बॉल यानंतरचा बॉल देखील आपण त्याच ठिकाणी पिच केलात तर तो नक्कीच नो बॉल असेल याची नोंद घ्यायची आहे. मोहित माफ करा मोहित पुन्हा सज्ज होतोय निखिल साठी. पुढचा चेंडू राईटमोर विकेट. स्क्वेअरली घंटाच्या डोक्यावरून तटवलेला चेंडू केवळ 1 धाव पूर्ण होते. फिल्डर येईपर्यंत फेकी येईपर्यंत 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव नकार देतो अजित आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. एका धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 52.
तर मोहितने काही मोहित केलेलं नाहीये. चौथा चेंडू अजितसाठी. मोहित, सुरेख चेंडू, हा सुरेख चेंडू. आता मात्र मोहित मोहित करतोय. निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर. 3 गडी बाद 52. प्रथम फलंदाजी करत असताना श्रेया 11 चेंबूर हा संघ. चांगला फटका होता, परंतु एक धाव का रुकू शकत नाही. एक धाव मिळते अजितला, एक धाव मिळते श्रेया 11 संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 आकड्याच्या घरामध्ये. 4 षटकं समाप्त झाली आहे. शेवटचं अंतिम षटक, निर्णायक षटक, निर्णायक 6 चेंडू शिल्लक. पाच षटकांमध्ये कमीत कमी 70-75 धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील. परंतु तसं म्हणायला गेल्यावर काहीच चित्र दिसत नाहीये. केवळ 6 चेंडूंचा सामना शिल्लक आहे. 53 धावा बोर्डवर लागल्या आहेत. कर्णधार राहुल जोगाडिया काहीच हितगुज करताना निखिल अजितसाठी. विकी वैयक्तिक पहिलं, संघासाठी शेवटचं अंतिम षटक घेऊन कविश 11 मुलुंडसाठी सामना करेल तो अजित. या अजितने 2 षटकार लगावले. बॅक टू बॅक षटकार मोहितच्या षटकामध्ये लगावले होते. तोच रोहित आता पुन्हा एकदा फलंदाजी करतोय. विकी अजितसाठी धावसंख्या स्थिर. 3 गडी बाद 53. प्रथम फलंदाजी करत असताना श्री 11 चेंबूर संघ. वाईट चेंडू, पंच नाथा दंडित करतायत ते विकीला. हा चेंडू परत टाकावा लागेल. एका धावेने धावसंख्या धावसंख्या होते ती 54, 54. लॉस ऑफ 3 विकेट, एंड ऑफ 3 फोर्स. विकी टू अजित. 6 चेंडूंचा सामना शिल्लक. आकुट चेंडू आणि फिरकावून दिलाय हा. आणि काऊ कॉर्नर मध्ये एक आसान आणि सोपा झेल टिपलाय खेळाडूने. मोहित खरंच मोहित करतोय. आणि अजित सारखा घनघाती आणि आक्रमक फलंदाज, विस्फोटक फलंदाज माघारी परततोय. सुधीर जागा घेतो अजितची. 54 धावा जमा झाल्या असताना चौथा झटका लागला अजितच्या स्वरूपात तो श्री 11 चेंबूर संघाला. आणि बंटी माफ करा, विकी आपला पहिला बळी मिळवतोय कविश 11 संघासाठी. पुढचा चेंडू विकी याचा. एक धाव मिळते. एका धाव धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 55. 55. वैयक्तिक एक धाव सुधीर आपलं खातं उघडतोय. संघासाठी एक धाव जमा करतोय आणि एका धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 55. 4 गडी बाद 55. प्रथम फलंदाजी करत असताना श्री 11 चेंबूर हा संघ. सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश करताना दिसतोय कविश 11 साठी. चांगली मेहनत घडवतोय तो विकी. सुरेख फटका आणि माती पाण्याच्या अडथळ्यामुळे हा चेंडू अडकला आणि केवळ एक धाव मिळाली. दुसरी धाव देखील घेऊन चोरण्यात यश होतंय का पाहायचंय. आणि बाद. साहिल धावबाद होतोय. एकच धाव मिळतोय ती खेळाडूला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 56, 56. अब तक 56. 5 गडी बाद. श्री 11 चेंबूर प्रथम फलंदाजी करत असताना आपल्या पहिल्या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज कुणाल. साहिलची जागा घेतोय.
निखिलच्या बॅटची केज एज लागली आणि थर्डमनच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळाली निखिलला, एक धाव मिळाली संघाला. संघाची धावसंख्या एकने पुढे सरकली. धावसंख्या होते 57. 5 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ. पावसाचं आगमन, क्रिकेट स्पर्धेला पावसाचं आगमन. विकी चांगला फटका मानावा लागेल हा कुणालचा. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळतात, त्या कुणाला 2 धावा मिळतात संघाला. 2 धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 59. शेवटचा चेंडू खरंच हाणामारीचे षटक असताना देखील विकीने सुरेख गोलंदाजी केली आहे. पावसाचं आगमन झालंय तरी सुरेख गोलंदाजी करतोय आणि फलंदाज देखील चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एक आकटपे चेंडू, पुन्हा त्याच पोझिशन मध्ये त्याच ठिकाणी कवच डोक्यावरून 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 61. 61. 5 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना श्रीलंका चेंबूर हा संघ. राहुल जुगाडी आणि कंपनी. हा सामना जिंकण्यासाठी कविशिलेल मुलुंडला 62 धावा कराव्याच लागतील. 30 चेंडू 62 धावा. जवळजवळ चेंडू मागे 2.1च्या सरासरीने हा सामना जिंकण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागेल. यानंतरचं धावचं समालोचन माझे स्नेही, माझे मित्र आणि दुतर्फा भूमिका, डबल बारची भूमिका सादर करणारे, आता स्कोर आणि कॉमेंटेटरची भूमिका सादर करणारे पंकज इंदप. धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या दिशेने. चालू असलेला सामना श्रीलंका चेंबूर विरुद्ध कविशिलेल मुलुंड. स्वर्गीय कैलासवासी संतोष कविकट्टे स्मृती चषक दिवस दुसऱ्या दिवसातील हा 4था सामना आपण मैदानात पाहतोय. कविशिलेल मुलुंड विरुद्ध श्रीलंका चेंबूर. चला सामना लवकरात लवकर चालू करायचंय. धावांचं लक्ष या ठिकाणी कविशिलेल मुलुंड संघाला. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता कविशिलेल मुलुंड संघ. आणि आता पावसाची सर या ठिकाणी चालू झाली आहे. नक्कीच एक थोडंफार ॲडव्हान्टेज राहतं पावसामध्ये बॅट्समन बॉलर दोघांच्या दिशेने. कधी कधी बॉल साईड होत नाही तर कधी बॉल तेज तरार निघून जातो. तर पाहूया कोण कोणावर हवी ठरते, चेंबूर का मुलुंड. चला आपले दोन आगमन बघ, पावसाचं आगमन कसं झालंय. आता या पावसामध्ये धावा करणं कठीण जाणार आहे कारण धावसंख्या आहे 60 धावा. ठीक, 62 धावा जमा करायचे आहे. धावसंख्या पुरेशी, पण पावसामुळे ते आव्हान काहीसं जड होणार आहे. पण नक्कीच जर बघायला गेलं फलंदाजीचा भरणा असलेला कविशिलेल मुलुंड संघ क्षमता आहे त्यांच्याकडे, गुणवत्ता कौशल्याने भरलेला फलंदाजीचा संघ या ठिकाणी नक्कीच या धावांचा पाठलाग करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.
तर दोन फलंदाज सलामीवीर मैदानात कौशल्य म्हणून संघाचे 62 धावांचा पाठलाग करताना रमेश आणि राहुल चौधरी. आणि पावसाची सर या ठिकाणी आपण पाहताय, नक्कीच एक ऍडव्हान्टेज असेल चेंबूर श्रीलेन्स संघाला. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. तर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय ओमकार पाटील कायम कार्यरत, तर त्यांच्या सोबतीला इस्तियाज शेख चिंटी. दोघांनाही टेनिस क्रिकेट जगतात आपलं नाव नक्कीच कोरलंय. तेच दोन पंच मैदानात चेंबूर श्री 11 विरुद्ध कविशिलन मुलुंड. चला त्वरा करा. तर पहिल्या षटकाची जबाबदारी घेऊन निलेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत पहिल्या चेंडूवर रमेश बॅटची काढा घेऊन थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तर या ठिकाणी फेकी केली आहे, एक धाव मिळते. केवळ खातं उघडलं जात आहे रमेश यांच्या साह्याने संघाचं आणि वैयक्तिक देखील 62 धावांचं लक्ष आहे कविशिलन मुलुंड संघाला. राहुल चौधरी या अंगामध्ये एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आहेत. तर नक्कीच या ठिकाणी स्लिप तैनात करण्यात आलाय. स्लिप पासून थोडासा काहीसा मागे असा थर्ड मॅन क्षेत्रात बॅटची एज घेऊन नक्कीच कॅच घेण्याचा डाव या ठिकाणी रचलाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा निलेश. पहिला चेंडू आणि नक्कीच प्लॅन एक्झिक्यूट झाला होता, काहीसा चेंडू लांब राहिलाय. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला, त्यानंतर चेंडू टाकला आणि बॅटची काढा घेऊन चेंडू काहीसा लांब राहतोय. पुन्हा एकदा फलंदाज रमेश. बोलतो रे, सुरेख चेंडू आणि पंचांचा हात वरती आणि रमेश चाललाय पवेलियनच्या दिशेने. पहिला झटका मिळतोय कौशल्य म्हणून संघाला. सुरेख गोलंदाजी करतोय रमेश. निलेश माफ करा. तर एक घनघाती फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना डावखुरी हाताचा फलंदाज अभय.
3 चेंडू आणि 2 धावा स्कोर कार्डवर लागलेत. नवीन फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज मैदानात पहिली वर्ग निलेश. पहिले यश देखील त्याला मिळालंय. पुन्हा एकदा सुरेख तेज तरार चेंडू टप्पा पडला. चेंडू निघून गेला पण काहीच दिशाभूल चेंडू पंचांनी हात लांब केलेत. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावाच्या साह्याने स्कोर कार्डवर धावा लागलेत 3. सुरेख गोलंदाजी करताना राईट टर्म राऊंड विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज घनघाती फलंदाज अभय मैदानात. सुरेख असा चेंडू खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल येतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव येते. 4 चेंडू 4 धावा स्कोर कार्डवर. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. काही मोठे प्रहार नक्कीच करावे लागतील. हात खोलायचा मोका काही देत नाहीयेत निलेश. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा तेज तरार चेंडू बॉडी पासून लांब राहतोय. या स्टँड पासून लांब राहतोय चेंडू. अतिरिक्त धावे ते व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साहाय्याने स्कोर कार्डवर धावा वाढतायत. धावसंख्या झाली आहे 5. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर गोलंदाजी. निर्धाव चेंडू येतोय. राहुल यांना बांधून ठेवलंय. कुठलाही मोठा फटका अजूनपर्यंत आलेला नाहीये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. स्वर्गीय कैलासवासी संतोष कविकटे स्मृती चषक 2024 मधील दुसऱ्या दिवसातील हा 4था सामना श्रीरंग चेंबूर विरुद्ध कौशलेन मुलुंड. तर या ठिकाणी नक्कीच मोठा फटका कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी डिक्लेअर झोन. 2 धावा येत आहेत. षटकची समाप्ती होते. सुरेख षटक हाताळले. केवळ 7 धावा खर्च केल्यात. 1 गडी देखील माघारी पाठवलाय. थापा. तरी स्पर्धा संपन्न होण्यासाठी बऱ्याच लोकांनी खूप मोलाचं असं सहकार्य केलंय. त्यामध्ये एकविरा क्रिकेट क्लब, एकविरा ज्युनियर, कांजूर बॉईज, त्यानंतर सचिन जोशी, निलेश चौगुले, अनिल ठाकूर, विश्वजित बाबल, सुभाष आमरे, अजय ढोपावकर, दिलीप पाटील, सचिन पाटील, नंदू मात्रे, अनिकेत सावंत, स्वप्नील गुडेकर, सागर गुडेकर, सुमित आवटे, अमर मोरे, हवेश कीर्तने, निलेश कीर्तने, प्रणय बामणे, सुमित गावडे, अमोल सावंत, विजय देसाई, वैभव मोरे, त्याचप्रमाणे मोलाचं सहकार्य ओमकार पाटील, त्याचप्रमाणे बाप पाटील यांचं राहिलंय. तर स्कोर कार्डवर धावा लागल्या 7. पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर 62 धावांचा पाठलाग करताना 24 चेंडू आणि 55 धावा हे समीकरण मैदानात. पावसाची संततधार. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 7. तर आता गोलंदाजी मार्कवर एक जादूगर राहुल जोगाडिया लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. लेफ्ट आर्म वर्सेस लेफ्ट आर्म ही लढत. सात झालंय.
तर या ठिकाणी अतिरिक्त धाव. या ठिकाणी मोठा प्रहार, पण त्या ठिकाणी केवळ मैदानाची रचना अशा प्रकारे 2 धावा येत आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय. 10 स्कोर कार्डवर पुन्हा एकदा राहुल जोगडे, पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. पावसाचा जोर आता वाढलाय, धावसंख्येचा जोर देखील वाढला. तर कविशिलेन मुलुंड संघ नक्कीच मॅच आपल्या जवळ नेतील. त्यांना रोखण्याचं परिपूर्ण काम या ठिकाणी श्रीलेन चेंबूर करताना राहुल जोगडे या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्मवर द विकेट. राहुल चौधरी यांच्याकडे लक्ष असेल पूर्ण संघाचं आणि प्रेक्षकांचं देखील. तर पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी राहुलसाठी एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे, पण कधी चेंडू मागे पडतोय, कधी पुढे पडतोय, तर कधी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. योग्य रणनीती आहे, काहीसा अभ्यास करून आलेला दिसतंय श्रीलेन चेंबूर संघ. पुन्हा एकदा अभय, सुरेख फटका दिपेक्षा कवरच्या डोक्यावरून, अफलातून लाजवाब नेत्रदीपक फटका अभय यांच्या बॅट मधून येतोय. असे फटके फारसे कमी पाहायला मिळतात. लाजवाब फटका. स्कोर कार्डवर धावा लागले 6 धावाच्या साह्याने 18. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू शिल्लक. लेफ्ट आर्म वर्सेस लेफ्ट आर्म, सुरेख फटका होता. पुन्हा एकदा राहुल, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा तेच दाखवत आहेत, फक्त दिशा बदलली आहे. लॉंगनच्या डोक्यावरनं 6 धावा येत आहेत. अभय यांच्या बॅट मधनं 2 घनघणी षटकार आलेत. धावसंख्या जी थांबली होती ती पावसाच्या जोराप्रमाणे आता वाढते. स्कोर कार्डवर धावा लागले त्या 24. अफलातून सुरेख भारदार 2 फटके आलेत. अभय यांच्या बॅट मधनं चुकीच्या चेंडू संधी मिळते. नक्कीच मोठा प्रहार त्यावर करतायत, कोणती चूक करत नाहीये. शेवटचा चेंडू 62 धावांचा पाठलाग करताना कविशिलेन मुलुंड संघ. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता, एक आधी फटका खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा येत आहेत. सुरेख फटकेबाजी, काहीच महागडं षटक ठरतंय. तर 19 धावा खर्च केले राहुल यांनी, काहीच महागडं षटक ठरतंय. 62 धावांचा पाठलाग करताना 26 धावा स्कोर कार्डवर. 18 चेंडू आणि 36 धावा, 12ची सरासरी. स्काय रायडर्स घाटकोपर, स्काय रायडर्स घाटकोपर विरुद्ध गोरेगाव 11 या पुढील होणारा सामना. स्काय रायडर्स घाटकोपर आपला कर्णधार कॉम्बॉक्स जवळ पाठवायचे. या ठिकाणी आपण नाणेफेक करून घेणार आहोत. स्काय रायडर्स घाटकोपर, गोरेगाव 11चा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. कविशिलेन मुलुंड विरुद्ध श्रीलेन चेंबूर ही लढत मैदानात. पुन्हा एकदा पहिलं षटक ज्याने हाताळलं, केवळ 7 धावा खर्च केला, 1 गडी माघारी पाठवला, तोच गोलंदाज
निलेश. स्वर्गीय कैलासवासी संतोष कविकट्टे स्मृती चषक 2024 दिवस दुसरा. मैदानात कविशिलेन मुलुंड विरुद्ध श्रीलेन चेंबूर. जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष आहे कविशिलेन मुलुंड संघाला. वैयक्तिक दुसरं षटक निलेश यांचं. राहुल चौधरी सामना करतील. पुन्हा एकदा आडवटने खेळण्याचा प्रयत्न होता. काउ कॉर्नर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहे जोरात. त्या ठिकाणी सुंदर प्रयत्न केलाय. एक धाव नक्कीच अडवली आहे. एक धावेच्या साह्याने धावसंख्या वाढते. स्कोर काढायला हवा लागेल त्यात 27. आणि उडवलाय समोरच्या दिशेने. मोठा फटका अभय यांच्या बॅट मधून निघालेला तिसरा षटकार. बारदार फलंदाजी करतायत. तर यापुढील अफलातून फलंदाजी. नक्कीच मी म्हटलं होतं घणघाती फलंदाज म्हणून याची ख्याती आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक इथे दाखवतोय अभय. स्कोर कार्डवर धावा लागलेत 33. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडू शिल्लक. तिसरं षटक. तर या ठिकाणी पंच हात लांब करतायत. वाईट बॉल येतोय. चौतीस धावा स्कोर कार्डवर लागलेत. जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निलेश. पुन्हा एकदा सुरेख फटका. शरीराचा वेग घेऊन टाकला. चेंडू होता त्याला भिरकावलाय 2 धावांसाठी. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 26 धावा. निर्धाव चेंडू आलाय. माफ करा, डेड बॉल. तर यापुढे नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालाय. गोरेगाव इलेव्हन विरुद्ध स्काय रायडर्स घाटकोपर. गोरेगाव संघाने नाणेफेक जिंकली आहे. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानात अभयच्या बॅट मधनं पुन्हा एकदा दुहेरी फटका 2 धावांसाठी येतोय. पुन्हा एकदा निलेश. तर या ठिकाणी नक्कीच डेलिब्रेट. सुरेख चेंडू. चेंडू पडला आणि काहीसा आत आला. उसळी घेतली चेंडूने. निर्धाव चेंडू. डेलिब्रेट. अडतीस धावा स्कोर कार्डवर लागले. जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष आहे.
तर या ठिकाणी पंच हात लांब करतायत, अतिरिक्त धाव मिळते. शरीराचा वेध घेऊन टाकण्याचा प्रयत्न आहे, कारण त्या साईडला केवळ 2 धावा आहेत. त्यामुळे भूमिका आणि जी रणनीती आखली असेल ती तीच असेल की शरीरावर बॉल टाका, जेणेकरून ऑन साईडला फलंदाज चेंडू मारेल, केवळ 2 धाव मिळतील. तर या ठिकाणी नो बॉल. काहीची दिशाभूल होत आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, नक्कीच यापुढील बॉल फ्रीट असेल. फलंदाज बाद झाला तरी तो नाबाद असेल. केवळ धावची कौशल्यन मुलुंड 62 धावांचा पाठलाग करत असताना सामना आलाय, समीकरण आलंय 13 चेंडू 23 धावा. फ्रीटचा चेंडू असेल जर या चेंडूवर मोठा प्रहार आला तर नक्की सामना काहीसा जवळ येईल. कौशल्यन मुलुंड संघाचा 62 धावांच्या लक्ष्याच्या काहीसे जवळ पोहोचतील. निर्णायक चेंडू असेल, फ्रीटचा चेंडू असला तरी नक्कीच गोलंदाज वाचायचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा अभय घनघाती फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळते. नो चेंडू, नो बॉल. .41 स्कोर कार्डवर लागलेत. या ठिकाणी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, पाहूया चेंडू पर्यंत पोहोचू शकतो का. तर नक्कीच फ्रीटचा चेंडू होता. कॅच जरी झाली असती तरी फलंदाज नाबाद ठरला असता. तोपर्यंत मिळालेल्या 2 धावा. बारदार अफलातून खेळी करतोय अभय. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. ते नेत्रदीपक. काहीशी मागणे ठरले निलेश. नक्कीच या मागील ओव्हरमध्ये त्याने सुरेख कामगिरी बजावली होती, केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या, पण आता मागणे ठरतायत निलेश. 12 चेंडू आणि 19 धावा. त्यात पावसाची हजेरी म्हणजे एक एक्स्ट्रा खेळाडू क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. स्वर्गीय कैलासवासी संतोष कळगटे स्मृती चषक 2024 चौथा सामना दुसऱ्या दिवसातील. 12 चेंडू 19 धावा कौशल्यन म्हणून संघाला. तर त्याच धावा रोखण्यासाठीची जबाबदारी राहुल विरुद्ध राहुल ही लढत मैदानात. 12 चेंडू 19 धावा. राहुल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू मारलाय. त्या ठिकाणी नक्कीच मी म्हटलं होतं की एक्स्ट्रा खेळाडू क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे आहे, ते आहे म्हणजे पाणी. या ठिकाणी नक्कीच राहुल भारी पडलाय आणि राहुलला माघारी पाठवलाय. राहुलची खेळी संपुष्टात येते. अचूक फेकी होती आणि तेवढं सुंदर यष्टीरक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. मोहित आलाय. मोहित परत चाललाय. मोहित काय करतोय. अकरा चेंडू आणि 18 धावा समीकरण आहे.
पावसाची हजेरी. नक्कीच नवीन फलंदाज मैदानात मोहित. अजूनही मैदानात अभय आहेत. अभयने संघाची मोठी धारा सांभाळली आहे. जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन अभय नक्कीच फलंदाजी करतोय. ही चांगली गोष्ट आहे कौशल्यन म्हणून संघासाठी. तर नवीन फलंदाज मोहित. 11 चेंडू 18 धावा. 2 डावखुऱ्या त्याचे फलंदाज मैदानात. तर गोलंदाज राहुल राईट आर्म राऊंडेकडे मारा करत आहे. पुन्हा एकदा तेज तरार चेंडू अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा राहुल. सूर्य कसा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी मोहित यांच्या बॅट मधनं निघालाय. नक्कीच मॅच जवळ आली आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा. 10 चेंडू आणि 11 धावा. मॅच नक्कीच छोटी वाटत असली तर या अगोदर एक सामना आपण मैदानात पाहिला. 7 चेंडू आणि 8 धावा असताना 4 चेंडू आणि 2 धाव्या यावर मॅच आली तरी मॅच मध्ये विजय प्राप्त करता आला नाही. तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. येणारे 10 चेंडू आपल्याला सांगतील सामना कोणाच्या दिशेने झुकलाय. पुन्हा एकदा तेज तरार चेंडू. नक्कीच त्या ठिकाणी काहीसे स्लिप झालेत यष्टीरक्षक. तोपर्यंत मिळालेली 1 धाव. 9 चेंडू 10 धावा. सुरेख फलंदाजी करतायत अभय. अकरा चेंडू आणि 30 धावा अशी वैयक्तिक खेळी अभय यांच्या बॅट मधनं. 9 चेंडू 10 धावा. कौशल्यन म्हणून संघाला जिंकण्यासाठी पुन्हा एकदा तेज तरार चेंडू. शरीराचा वेध घेऊन अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते. 1 धाव आली आहे. आठ चेंडू 9 धावा. जिंकण्यासाठी कौशल्यन म्हणून संघाला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम झालाय. 1 धाव मिळते. सात चेंडू आणि 8 धावा. पावसाचा जोर वाढलाय पण रनांचा जो जोर होता तो काहीसा कमी होताना पाहतोय आपण. संथ गतीने धावसंख्या चालू आहे. 7 चेंडू आणि 8 धावा हवेत. अशाच प्रकारची खेळी करणं आवश्यक आहे. या ठिकाणी चेंडू उडवलाय आणि नक्कीच लांब सुद्धा गेलाय. अभय यांच्या बॅट मध्ये आलेला 4था षटकार
जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. तर यापुढील होणारा सामना स्काय रायडर्स घाटकोपर विरुद्ध गोरेगाव 11. गोरेगाव 11 आपण आपला निर्णय कळवायचा आहे. गोरेगाव 11 गोरेगाव 11 संघ आपण आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण गोरेगाव 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. अभय यांची बॅट, या बॅट मध्ये आले आतापर्यंत 4 षटकार आणि या 4 षटकाराच्या जोराने लक्षाच्या एकदम जवळ नेऊन ठेवलंय कौशल्य म्हणून संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी नजमुल आणि या ठिकाणी चुकी होते आहे आणि सामना आपल्या नावावर करतायत कौशल्य मुलुंड संघ. कौशल्य मुलुंड संघाचे खूप खूप अभिनंदन. तर या मॅचचा सामनावीर कोण असेल तर नक्कीच अभय. तेरा चेंडू आणि 39 धावा अभय यांनी वैयक्तिक आपल्या जोरावर बनवल्यात आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. नक्कीच पंकज, ज्या फलंदाजाला कोणाचंच नाही भय तसं नाव अभय, आणि अभय खरंच तो भय नसलेला निडर फलंदाज अभय या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करण्यात येतो. आपण व्यासपीठावर अभय. बाळा पाटील व्यासपीठावर व्हायचंय. दोन मिनिटं 2 मिनिटं इथेच थांबायचंय.